आपल्यासोबत काही मान्यवर आहेत बिहार निवडणुकीबद्दल चर्चा करण्यासाठी. प्रकाश गाडे यांच्याकडे मला जायचं आहे. तर प्रकाश गाडे, तुम्हाला वाटतं की मुस्लिम मतदान हे नितीश कुमार यांच्यामुळे एनडीए सोबत आलंय? एक ठराविक पर्सेंटेज, फार नाही पण एक 10 ते 20% आसपास असू शकतं. आणि आपण सरकार म्हणून काम करताना आपण कुठलं जात धर्म पंत बघत नाही, आपण सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. आणि जसं तारेदादा म्हणालेत की ओबीसी असेल आणि एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लासेस आहेत, हे आपली वोट बँक आहेत. त्याचबरोबर मुस्लिम मतदार काही प्रमाणात आले असतील, कारण आपण सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. आणि आमचं होतं सबका साथ सबका विकास, हे आदरणीय पंतप्रधान मोदीजींनीही ठरवून दिले होते. त्याचप्रमाणे बिहारमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये 3 एम्स हॉस्पिटल उभे राहिलेत. त्याच्यानंतर जे बिहारमध्ये जी आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक समस्या त्या ठिकाणी होत्या, तेवढ्या मोठ्या बिहार प्रदेशामध्ये फक्त 6 मेडिकल कॉलेज होते, सरकारी मेडिकल कॉलेज होते. आज ते 2025मध्ये 17 मेडिकल कॉलेजेस आहेत. हे सगळे जे कामं आहेत आणि हा जो काही रिझल्ट आहे तो कामावरती आलेला रिझल्ट आहे. आपण कुठलेही खोटे आश्वासन आपण आजपर्यंत भारतातील जनतेला दिले नाहीत. जे दिले, जे सांगितले, जे बोलले ते केलेले आहेत. महाराष्ट्रामध्येही केले, देशामध्येही केले आणि बिहारमध्ये पण केले. ते ह्या निकालातून स्पष्ट दिसून येते. ठीक आहे किरण सर, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आपण बघितली तर तेव्हा 80-20 असं म्हणत धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणातला सुरुवात तिथं बघायला मिळाली होती. अर्थात योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचे फायरब्रँड नेते तिथं होते आणि 80-20 म्हणत एक प्रकारे हिंदू मतांचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न झालेला होता. पण तसा काही प्रयत्न बिहार निवडणुकीत अजिबात झालेला दिसत नाहीये. तो नितीश कुमारांमुळे का? बरोबर, नितीश कुमार हे काय फारसे हिंदुत्वाच्या बाजूने नाही आहेत, किंवा आपण असं म्हणू शकतो की ते काही हिंदुत्ववादी नाहीच आहेत. आणि नितीश कुमार यांचा चेहरा या निवडणुकीमध्ये असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने तेवढासा फारसा आक्रमकपणाने हिंदुत्वाचा मुद्दा मांडलेला नाही. त्यांचा सगळा रोख प्रचाराचा जो होता तो महिला उमेदवार, केंद्र सरकारने केलेली कामं, आता प्रकाशजी म्हणाले त्याप्रमाणे हॉस्पिटल्स असतील किंवा नरेंद्र मोदींचा चेहरा त्याच्यामध्ये असेल. पण त्यांनी कुठेही आपल्याकडे जसं एक है तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगेचा नारा होता तसा तिकडे फारसा काही दिलेला नाही आहे. हे फॅक्ट आहे आपल्याला. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण हे नितीश कुमार आहे, कारण नितीश कुमारांचं राजकारण त्या भोवती फिरत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला जी काही मुस्लिम मतं मिळालेली दिसत आहेत ती नितीश कुमार यांच्यामुळे मिळालेली दिसत आहेत, हे पण आपल्याला मान्य केलं पाहिजे. म्हणजे नितीश कुमार एका वेळेला असं म्हणाले होते दिल्लीच्या एका सभेमध्ये की राजकारणामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वेशभूषा कराव्या लागतात. कधी तुम्हाला गोल टोपी घालावी लागते, कधी तुम्हाला टिळा लावावा लागतो. या पद्धतीचं नितीश कुमार यांचं राजकारण आहे. ते भाजपला पटणारं नाहीच अर्थातच, म्हणजे भाजपच्या भूमिकेशी ते सुसंगत नाहीच. पण नितीश कुमार तिथे असल्यामुळे भाजपला कदाचित या गोष्टीमध्ये एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि हा जो आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा होता तो तिथे काही क्षण बाजूला ठेवावा लागला. ही फॅक्ट आहे. सर, बिहारच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णच मिसिंग वाटला. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण बघितलं तर एक है तो सेफ है, काय बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचे नारे बघायला मिळाले. तर बिहार निवडणुकीत अशी काहीच भाजपची स्ट्रॅटेजी नव्हती. नाही, त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंचा पक्ष असलेला शिवसेना ते सुद्धा हिंदुत्ववादीच आहे, भाजपसुद्धा हिंदुत्ववादी. त्यामुळे हिंदुत्ववाद आक्रमकपणाने मांडला गेला. नितीश कुमार हे हिंदुत्ववादी असते तर हा मुद्दा कदाचित आक्रमकपणाने मांडला गेला असता, पण तसं नाही आहे. म्हणजे नितीश कुमार स्वतःला सेक्युलर म्हणण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे नितीश कुमार यांचा मान राखण्यासाठी म्हणून का असेना किंवा राजकीय गणित जुळण्यासाठी म्हणून का असेना भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा तितकासा जोरकसपणाने मांडलेला नाही. प्रकाश गाडे, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णतः मिसिंग वाटला बिहारच्या निवडणुकीत. नितीश कुमारांसाठी भाजपने केलेली ही तडजोड होती? नाही, अजिबात नाही. ज्या ज्या ठिकाणी हिंदू मतदार जे असतील, आणि मी आता पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगतोय की आपण काम करताना आज सरकार म्हणून करतो ते सर्वांसाठी करतो, हिंदूसाठी करतो, अल्पसंख्याकांसाठी करतो, त्यात काही प्रश्नच नाही. की आणि राहिला मुद्दा नितीश कुमारला, एक आमचं हिंदुत्व ही आमची आत्मा आहे आणि तो आमचा विचार आजही राहील, पुढेही आहे आणि यापुढेही राहणारच आहे. त्यामुळे हिंदुत्वावरती आम्ही कुठलीही तडजोड आम्ही करत नाही आणि पुढेही करणार नाही. ठीक आहे कपिल ढोके, आता एक मुद्दा त्याच्यावर चर्चा सुरू होती, तो म्हणजे बिहार निवडणुकीत मिसिंग असलेल्या हिंदुत्वाचा. भाजपने हिंदुत्वाचं खाट बिहारमध्ये अजिबात खेळलेलं नाहीये. आता याचा मुद्दा असा आहे की नितीश कुमार यांच्यामुळे भाजपला हिंदुत्वाचं कार्ड बिहारमध्ये खेळता आलेलं नाहीये, असं एक अॅनालिसिस किरण तारे सरांनी केलं होतं आणि वरकरणी सुद्धा ते बरोबर वाटतंय. पण त्याचा फटका काँग्रेसला या अर्थानं बसू शकतो का की मुस्लिम मतांमध्ये विभागणी होऊन मुस्लिमांमधला एक तबका हा एनडीएच्या बाजूने गेला? मुळात कसं आहे
की भारतीय जनता पार्टी हे प्रत्येक ठिकाणी आपल्या सोयीनुसार राजकारण करते, हे आम्ही प्राधान्यानं आणि पूर्वीपासून त्या ठिकाणी सांगत आलेलो आहे. आपण जर पाहिलं असेल तर ते बरोबर महाराष्ट्रात आले की हिंदू मुस्लिम करतात. आता त्यांना माहिती आहे की बिहारमध्ये जर आपल्याला काहीतरी परफॉर्मन्स करायचा आहे तर नितीश कुमारांशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि मग नितीश कुमारांची जी काही पिछडा वर्ग ही काही स्ट्रॅटेजी असते त्याला घेऊन ते त्या ठिकाणी राजकारण करत होते. आणि मग आता हे महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि देशातल्या इतर भागातल्या लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे ना की भाजपला हिंदूंचा पुळका कधी येतो, जेव्हा त्यांना फक्त हिंदूंची मतं पाहिजे असतात. भाजपला हिंदूंचा पुळका कधी येतो, जेव्हा त्यांना फक्त हिंदूंच्या मतांवर राजकारण करायचं असतं. जर खरंच भाजपचा आत्मा हिंदुत्वाचा असता, ते ज्या पद्धतीनं सांगतात की हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, यांना जर खरंच हिंदुत्वाशी इतकं सौख्य असतं त्यांनी बिहारमध्ये सुद्धा हिंदुत्वाच्या गोष्टी केल्या असत्या. नाहीत केल्या, कारण त्यांना बिहारमध्ये माहिती आहे की या ठिकाणी हिंदू मुस्लिम करून आपल्याला मतं मिळणार नाहीत. त्या ठिकाणी त्यांना मुस्लिमांची मतं पाहिजे होती, त्या ठिकाणी त्यांना म्हणजे मागासलेल्या भागातली मतं पाहिजे होती. म्हणजे भाजपला काही फार हिंदुत्वाशी घेणं देणं नाही, हे सुद्धा आता जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. यांना फक्त हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करायचं आहे. आणि म्हणूनच त्यांनी बिहारच्या निवडणुकीत हिंदुत्व हा शब्द सुद्धा काढलेला नाही. भाजपच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की हे फक्त मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतात. यांना खरोखर हिंदुत्वाचा पुळका नाही, हे यावरून सिद्ध होते. ठीक आहे. 2019ची जेव्हा लोकसभा निवडणूक होती तेव्हा सर्जिकल स्ट्राईकचा विषय होता आणि सर्जिकल स्ट्राईक नंतर ही सगळी निवडणूक झालेली होती आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं वेगवेगळ्या विश्लेषकांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि आता सुद्धा परत काही जणांकडून आरोप सरकारविरोधी एक सूर असा बघायला मिळतोय की जो बॉम्बस्फोट झालाय दिल्लीमधला, त्या बॉम्बस्फोटाचा फायदा भाजपला होणार, अशा पद्धतीचं एक विश्लेषण सुरू आहे. त्याबद्दल कपिल ढोके तुमचं मत मला जाणून घ्यायचं आणि त्यानंतर प्रकाश गाडे यांचं. परत एकदा प्रश्न विचारा. मुद्दा असा आहे की 2019 मध्ये जेव्हा सर्जिकल स्ट्राईकचा विषय होता त्याचा फायदा भाजपला झाला आणि त्यानंतर भाजपच्या जागा आणखी वाढल्या देशभरात लोकसभा निवडणुकीमध्ये, अशा पद्धतीचे